मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं असताना या संपूर्ण मेळाव्याच्या पाठीमागचा उद्देश मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहराच्या ज्येष्ठ अशा अध्यक्ष असलेल्या आदरणीय रोहिणीताई तडवळकर यांना मी आमंत्रित करते आणि विनंती करते त्यांनी या मेळाव्याची सुरुवात स्वागतपर प्रास्ताविकेतून इथं करावी। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद। आज आपल्या या विजयी मेळाव्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यासाठी आणि आमच्या सोलापूरकरांच्या जी कामं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहेत त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। सोलापूर शहराच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करते। या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पालकमंत्री माननीय खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, सर्व आजी आणि माजी खासदार आमदार, माननीय महापौर, सभागृह नेते, उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व उपस्थित नगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक नगरसेविका, शासकीय अधिकारी, सर्व पदाधिकारी, नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, या शहराचं अध्यक्षपद 14 एप्रिल 2025 ला मी घेतलं। त्यानंतर सोलापूर शहरामध्ये नगरपालिका, पंचायत समित्या, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की आपल्याला निवडणुका आपल्याला सर्व ताकदीने लढवायच्या आहेत आणि ह्या निवडणुका लढवत असताना एक विद्यार्थी परिषदेची कार्यकर्तीला ही जबाबदारी दिली असताना मला मनावर मोठं दडपण होतं की आपण हे सगळे काम करत असताना सर्व माझे सहकारी, जुन्या नव्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन ही मोड बांधली आणि आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा चंग बांधला। त्याचबरोबर नगरपालिका, पंचायत समित्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आपण कमळाच्या चिन्हावरती सर्व उमेदवारांनी निवडणुका लढवल्या। यावेळेला फक्त आणि फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका 100% कमळाच्या चिन्हावर लढवणारी सोलापूर जिल्हा एकमेव आहे असं मला म्हणायला वावगं वाटणार नाही। आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ करत आम्ही हे जे व्रत घेतलेलं होतं, या सोलापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं, परंतु हा मोडून काढत सर्व आमदार, सर्व आमचे कार्यकर्ते, जुन्या नव्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आम्ही हा गड पार केलेला आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढले साहेब आणि 87 उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणत सर्व पदाधिकारी महानगरपालिकेवरती आम्ही झेंडा लावला। यामध्ये केंद्राच्या योजना आणि आपण राज्य सरकारने केलेली मदत ही आम्हाला बहुमोल मोलाची ठरली। आम्हाला आपण दिलेली पाण्याच्या योजना, त्यासाठी दिलेले पैसे, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या विकासाचा जो आराखडा केला, MIDC ला जे पैसे दिले, आपण जो निधी उपलब्ध करून दिला, त्यामध्ये या शहराच्या नागरिकांनी आपल्यावरचा विश्वास दाखवत आम्हाला बहुमोल मतांनी निवडून दिलं। त्याचबरोबर हे करत असताना ह्या सर्व यशामध्ये आमचे सर्व माननीय पालकमंत्री यांनी मला एका धाकट्या भावासारखं सहकार्य केलं। त्याचबरोबर ज्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही कामाला सुरुवात केली ते आमचे आमदार कल्याण शेट्टी दादा, आमचे जावाई देवेंद्र दादा आणि आमचे शहरातले आमदार, सर्व लोकप्रतिनिधी यांना सहकार्य घेऊन आम्ही हा विजय संपादन केला। त्याचबरोबर सोलापूर साहेब, सोलापूर ही एक सिद्धरामेश्वराची पावन नगरी आहे। सोलापूर हे एक धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून
इथे नावाजलं जातं. या ठिकाणी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर या ठिकाणच्या सर्व तीर्थक्षेत्राला येणारे लोक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात. त्यासाठी एक धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून आपल्याला या नगरीचं पुनर्वसन करायचं आहे. यासाठी आम्ही सर्व नगरसेवक या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आम्हाला मोलाची मदत करत आहातच. शिवाय सोलापूर महानगरपालिकेमधली बस सेवा ही एक मोठी अडचणीची गोष्ट झालेली आहे. या बस सेवेसाठी आम्ही सगळेजण मिळून शहरामध्ये दळणवळणाच्या सोयी कराव्यात. शहरामध्ये पुन्हा एकदा पूर्वीचं वैभव प्राप्त व्हावं, वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून पुन्हा नव्याने आमच्या शहराची ओळख व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत. त्याचबरोबर शहरामध्ये अनेक योजना आपण मंजूर केलेल्या आहेत. MIDCतल्या योजना असतील, वस्त्रोद्योगाला दिलेली सबसिडी असेल, त्याचबरोबर रेडीमेड युनिफॉर्मचं एक हब या ठिकाणी होत आहे, यासाठी शासनाने केलेली मदत असेल, या सर्व माध्यमातून आम्ही आपल्याला धन्यवाद देण्यासाठी ही सभा इथे आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा या योजनेला आपण जे 1400 कोटी रुपयाचं मदत केलेली आहे, कोणत्याही प्रकारची कर आणि दर वाढ न करता हे पाणी आम्ही सोलापूरच्या शहरवासियांना देत आहोत. सोलापूरमध्ये लोकांचा गैरसमज करून देण्यात आला की ही कर आणि दर वाढ करून लोकांवरती कराचा बोजा वाढवतायत की काय, परंतु सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना मी आश्वासित करू इच्छिते की ही कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ न करता सोलापूरला आम्ही नियमितपणे पाणी पुरवठा करण्याचं वचन देत आहोत. साहेब, या सगळ्या गोष्टी माझ्या नंतर आपल्याला माननीय पालकमंत्री असतील, या शहराचे प्रतिनिधी असतील, आपल्या भाषणांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करतील. पण आज या प्रसंगी मी आपल्याला एवढंच बोलू इच्छिते, हे यश हे आमच्या कोणाचं एकट्याचं नाही, तर या यशामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते, आपला पक्ष कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. सर्व कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्वात मोठा वाटा जो आहे ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आमचे पालकमंत्री यांनी आम्हाला बळ दिलं. म्हणूनच केवळ आणि केवळ हे यश आम्ही प्राप्त करू असं म्हटलं तर वावगा होणार नाही. या ठिकाणी या प्रसंगी अधिक न बोलता आपण आज इथे आलात, आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं कौतुक करण्यासाठी, त्याबद्दल एवढ्या उन्हात सुद्धा आमचे सर्व नागरिक आपल्याला ऐकण्यासाठी, आपल्या सोलापूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सर्व नागरिकांचं आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय रोहिणीताईंचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आजच्या विश्वास जनतेचा विजयोत्सव भाजपाचा नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा हा सन्मान सोहळा इथं आयोजित केलेला असताना या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेल्या संपूर्ण सोलापूरकरांना इथे संबोधण्यासाठी, भेटण्यासाठी आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या राज्याचे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं आवर्जून उपस्थित आहेत. तेव्हा संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि यासाठीच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते. सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रिय असे महापौर असलेले सन्माननीय विनायकदादा कोंड्याल, याचबरोबर जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष सन्माननीय श्री दीपकजी वैद्य, याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले सन्माननीय इंद्रजित भाऊ पवार यांच्यासोबतच मी विनंती करते. गटनेते नरेंद्रजी काळे आणि गटनेत्या रश्मी दिदी बागल या सर्वांनी मिळून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत आपल्या संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने करावं. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या गळ्यातली पवित्र अशी तुळशी माला देऊन आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत इथं होतंय. खरं तर महाराष्ट्र घडवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ती एक जिद्द आहे, एक ध्यास आहे. निर्णयाच्या ताकदीवर विकासाची नवा दिशा देणारा आणि त्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देत पुढे जाणारे, इतिहास लिहिणं ज्यांची सवय झाली आहे आणि नेतृत्व ही ज्यांची ओळख बनली आहे, असे ठाम दूरदृष्टी असलेलं नेतृत्व महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्यांची
टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात आणि तमाम सोलापूरकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत, त्यांचं यथोचित सन्मान या निमित्तानं आपण इथे करूयात. याचबरोबर सन्माननीय महापौर विनायकजी कोंड्याल साहेब यांच्या शुभ हस्ते विघ्नहर्ता गणपतीचं मूर्ती देऊन, गणपतीची प्रतिमा आणि मूर्ती देऊन त्यांची ही भेटवस्तू या ठिकाणी देऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत महापौर साहेबांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. याचबरोबर सन्माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचंही स्वागत सन्मान आपण इथे करतोय. मी त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी विनंती करते. सन्माननीय शहर अध्यक्षा आमच्या रोहिणीताई तडवकर, जिल्हाध्यक्ष असलेले शशिकांत दादा चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. संकटाशी दोन हात करत वाट त्यांनी स्वतःच तयार केली. अनेकांना वाटलं आता थांबतील, पण जिद्दीची ज्योत त्यांनी कधीच विझू दिली नाही. प्रत्येक वळणावरती ते लढत राहिले. परिस्थिती समोर ते कधीही झुकले नाही आणि शेवटी ठामपणे निर्धारानं त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आपण इथे हा विजय मिळवून आणला. एकदा जोरदार टाळ्यांची दाद त्यांच्यासाठी देऊयात. महापौर सन्मान्य विनायकदादा कोंड्याल यांच्या वतीनंही भेटवस्तू आदरणीय पालकमंत्री साहेबांना या ठिकाणी देण्यात येते आणि त्यांचं स्वागत या सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथे करणार आहोत. मी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांचं पुनश्च एकदा इथं स्वागत करते आणि यानंतर आपण नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान सोहळा या मंचावरती घेणार आहोत. मी आमंत्रित करते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपलं नाव घेतल्यानंतर आपण लवकर मंचावर यावं आणि सहकार्य करावं. मी विनंती करते सोलापूरमध्ये महापौर म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सोलापूर शहरात सर्वाधिक मताने निवडून आलेले सन्माननीय श्री विनायक दादा कोंड्याल महापौर सोलापूर महानगरपालिका, याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य, याचबरोबर महापौर उपमहापौर असलेल्या सन्माननीय ज्ञानेश्वरीताई देवकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उत्तर सोलापूरचे कणखर नेतृत्व आमचे इंद्रजीत दादा. नाही, मला नाव एकदम या निमित्तानं उपमहापौर असलेल्या ज्ञानेश्वरीताई देवकर यांचं स्वागत सन्मान होतोय. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उत्तरचे लोकप्रिय कणखर युवा नेतृत्व इंद्रजीत भाऊ पवार यांना आमंत्रित करते. सोलापूर महानगरपालिकेचे कणखर असे सभागृह नेते लोकप्रिय युवा नेते नरेंद्रजी काळे यांना आमंत्रित करते. जिल्हा परिषद भाजपाच्या गटनेत्या करमाळ्याच्या लोकप्रिय अशा युवा नेतृत्व असलेल्या सन्मान्य रश्मीताई बागल यांना आमंत्रित करते. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कणखर सभापती असलेल्या आदरणीय आमच्या रंजिताताई चाकोते यांना सुद्धा मी आमंत्रित करते. हे बघा, सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांची दाद प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी देऊयात, त्यांचं कौतुक करूयात आणि या आनंदोत्सवामध्ये आपण ही सहभागी होऊयात. अरे टाळ्या टाळ्या, जोरदार टाळ्यांची दाद. यानंतर आमंत्रित करते जिल्हा परिषदेचे सभापती चेतनसिंहजी केदार सावंत यांच्यानंतर जिल्हा परिषद सोलापूरचे सभापती असलेले रामप्पा चिवड शेट्टी यांना मी आमंत्रित करते. यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती सौभाग्यवती संस्कृतीताई राम सातपुते यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करते. या निमित्तानं यानंतर मी आमंत्रित करते आमचे जिल्हा परिषदेचे सभापती कुमारी अमृता नागनाथ वाघे यांनीही कृपया मंचावरती उपस्थित राहत आपला सन्मान स्वीकारावा. इकडे अक्कलकोट नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सन्मानी आमच्या संस्कृतीताई राम सातपुते सभापती जिल्हा परिषद सोलापूर यांना मी आमंत्रित करते. यानंतर कुमारी अमृता वाघे सभापती जिल्हा परिषद यांना आमंत्रित करते. कुमारी अमृता नागनाथ वाघे, अरे टाळ्यांची दाद आपण सगळे देताय, यासाठी तुमचेही सगळ्यांचे आभार. जोरदार प्रतिसाद प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रत्येक भाजपा प्रेमींच्या वतीने इथे होतोय. यानंतर नगर परिषद अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन दादा कल्याण शेट्टी यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करते. अक्कलकोटला विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जाणारं लोकप्रिय खंबीर नेतृत्व मिलन दादा कल्याण शेट्टी. यानंतर मैंदर्गी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ अंजली बाजारमठ मॅडम यांना सुद्धा मी या निमित्तानं आमंत्रित करते. सौभाग्यवती अंजली बाजारपट नगराध्यक्षा नगर परिषद मैंदर्गी यांचाही सन्मान आदरणीय देवाभाऊंच्या शुभ हस्ते होतोय. यानंतर बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले यांना आमंत्रित करते. नगर परिषद नगर
अनगर सन्मान्य सौभाग्यवती प्राजक्ताताई पाटील यांनाही आमंत्रित करते नगराध्यक्षा. याचबरोबर आमंत्रित करते करमाळा पंचायत समिती सभापती सौ पूजा ढेरे यांनी मंचावरती उपस्थित राहत आपला सन्मान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते इथं स्वीकारावा. पूजाताई ढेरे यांच्या नंतर उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती सौ तेजस्विनी बोराडे यांना सुद्धा यानंतर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते. सोलापूर शहर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित अशा लोकप्रतिनिधींचा हा सन्मान सोहळा या महाविजयी मेळाव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बघतोय आणि जोरदार टाळ्यांची दाद देऊन प्रत्येकाचं कौतुकही करतोय. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सौ रश्मी हिप्परगी यांना सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते. रश्मी हिप्परगी सभापती पंचायत समिती अक्कलकोट यांच्यानंतर पंढरपूर पंचायत समिती सभापती श्री शुभम आगवणे यांना मी यानंतर आमंत्रित करते. पंढरपूरच्या पंचायत समितीचे सभापती श्री शुभम आगवणे यांच्यानंतर माढा पंचायत समिती सभापती श्री पंडित देशमुख यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं अशी मी विनंती करते. कमीत कमी आपल्या तरी लोकप्रतिनिधींसाठी टाळ्या वाजवाल अशी अपेक्षा आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं सन्मान करूयात. बार्शी पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. यांच्यानंतर मोहोळ पंचायत समिती सभापती असलमजी चौधरी यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते. सन्माननीय असलमजी चौधरी सभापती पंचायत समिती मोहोळ, जोरदार टाळ्यांची दाद प्रत्येक लोकप्रतिनिधींसाठी आपण सर्वांनी द्यावा. यानंतर पंचायत समिती दक्षिण सोलापूर सन्माननीय श्री संदीपजी टेळे सभापती यांना आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते. दक्षिण सोलापूरचे पंचायत समितीचे सभापती संदीपजी टेळे यांनी आपला सन्मान स्वीकारावं. यानंतर मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती सौ दीपाली ताड यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मंगळवेढा पंचायत समिती सभापती सौ दीपाली ताड यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. यांच्यानंतर सांगोला पंचायत समिती सभापती सौ पूनमताई इंगळे यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करते. या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींबरोबरच सोलापूर शहराच्या लोकप्रिय अशा शहराध्यक्ष असलेल्या आदरणीय आमच्या रोहिणीताई तडवळकर यांचाही विशेष सन्मान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते इथं होतोय. मी शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी आपला सन्मान इथं स्वीकारावा अशी विनंती करते. याचबरोबर आता तिकडे जाऊन आल्यावर यानंतर आमंत्रित करते जिल्हाध्यक्ष सन्मान्य शशिकांत नाना चव्हाण यांनी सुद्धा कृपया आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. आणि यानंतर एक विशेष सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीने इथं होतोय. या सगळ्या टीमचे यशस्वी कर्णधार असलेले आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचा विशेष सन्मान इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते. भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा मोठ्या दिमाखामध्ये प्रत्येक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकामध्ये फडकवणारे आणि या विजयाचे खऱ्या अर्थानं या संपूर्ण टीमचे यशस्वी कर्णधार आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात आणि त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा गौरव आपण या सोहळ्याच्या निमित्तानं इथे करूयात. मी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या आदरणीय मान्यवरांचे आभार व्यक्त करते. सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. आणि आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मागच्या सभेमध्ये आदरणीय देवाभाऊंनी सांगितलं की तुम्ही एक हाती आपली सत्ता भाजपावरती द्या आणि भाजपावरती विश्वास ठेवा आणि त्यावेळेस मी नक्की तुमच्या सगळ्याचं कौतुक करण्यासाठी येतो. हा शब्द आदरणीय देवाभाऊंनी दिला आणि आज हा शब्द पुरा करणारे आदरणीय मुख्यमंत्री साहेब नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद द्यायची आहे. फक्त इतिहास लिहिणं त्यांचं खरं तर कर्तव्य नाहीये, तर प्रत्येक दिलेल्या शब्दाला जागणं हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यानं पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांमध्ये बघितलेले आहे आणि ते मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. यानंतर मी उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या या महाविजयी मेळाव्याच्या प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांनी या प्रसंगी आपले विचार, आपलं मनोगत आणि या महाविजयी मेळाव्या प्रसंगी आपल्या हृदयातील या भावना या प्रसंगी व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते.
आज सोलापूर शहराच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस आहे. आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करेन, एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. मतं द्यायला एवढं मजबूतीनं देतात तेवढ्याच मजबूतीनं टाळ्याही वाजल्या पाहिजेत. या टाळ्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यासाठी आहेत की ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सोलापूर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. एक विश्वास निर्माण केला की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलो तर आमच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करेल. हा विश्वास खऱ्या अर्थानं जनतेचा संपादन करण्याचं काम ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं त्यांचं मी मनापासून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्यासोबत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूरचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ आमदार आणि थोडा वेळ आमदार साहेब थोडा वेळ थांबा, सगळी पत्र आता. या स्टेजवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सोलापूर शहराचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय विजय कुमारजी देशमुख, सन्माननीय सुभाष बापू देशमुख, आमचे युवा तरुण तडफदार आमदार, आमचे मित्र सन्माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी, सन्माननीय समाधान दादा अवताडे, सोलापूर शहरचे युवा आमदार सन्माननीय देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य, या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे दुसरे आमदार आणि माझे सहकारी मित्र सन्माननीय योगेशजी टिळेकर, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माझे मित्र सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी जयसिद्धेश्वर स्वामी महाराज माजी खासदार, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रशांतजी परिचारक मालक आमचे मित्र, त्यासोबत उपस्थित असलेले राजन मालक, पलीकडे उपस्थित असलेले दिलीप मालक, आमचा रणजित भैया, यशवंतजी माने, सगळे स्टेजवरचे सन्माननीय, खास करून कोंड्यालजी आमचे शहराचे महापौर, आमचे मित्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी झुंज दिली आणि प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व ज्या माणसांनी जिवंत ठेवले ते राम सातपुते, त्यांच्यासोबत एकदा जोरदार पुन्हा टाळ्या वाजवायच्या एकदा सगळ्यांनी. या टाळ्या आमच्या शहर अध्यक्षासाठी आहेत. आमच्या शहर अध्यक्षा कडक शिस्तीनं त्यांनी साहेब ही निवडणूक पार पाडली. सगळ्यांना शिस्त लावण्याचं आणि प्रसंगी कुणावरही ओरडण्याचं काम आम्ही फक्त त्यांना स्टेनगन म्हणून त्यांचा वापर केला. त्यासोबत या ठिकाणी आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत शशिकांत नाना चव्हाण, सगळ्यांची नावं घेणं वास्तविक पाहता अपेक्षित आहे. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. सन्माननीय शिवाजीरावजी सावंत असतील, सन्माननीय शहाजी पवार असतील, आमच्या गटनेत्या रश्मीताई बागल आहेत, सन्माननीय गटनेते नरेंद्र काळे आहेत, नरसिंगजी मेंगजी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं, स्टेजवरच्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, स्टेजच्या पलीकडच्या बाजूला एक मोठं स्टेज आहे आणि त्या स्टेजवर आमच्या शहराचे सगळे नगरसेवक बसलेले आहेत. आमच्या ग्रामीण मधले सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य बसलेले आहेत, सगळे पंचायत समिती सदस्य बसलेले आहेत आणि त्यासोबत
आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य पण त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे प्रचंड मोठं वैभव साहेब आज जे आमच्या पुढे दिसतंय ते भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या प्रचंड मेहनतीनं आणि त्यांनी घेतलेलं कष्ट याच्यामुळे हे वैभव साहेब आपल्याला सगळ्यांना समोर पलीकडे दिसतं. आपल्या सगळ्यांचं खूप मोठ्या संख्येनं एवढं मोठं ऊन असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या माता भगिनी, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंधू आणि पत्रकार बंधू, साहेब आजचा दिवस आज सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक असा दिवस आहे आणि खास करून भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक दिवस आहे. साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा स्वतःच्या ताकदीवर सोलापूर शहराचा महापौर हा पहिल्यांदा झालेला आहे. मागच्या वेळी 49 जागा आपल्या निवडून आल्या, त्यामध्ये आपण आणखी काही लोकांना सोबत घेतलं आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला. पण आता आम्ही 102 पैकी 87 जागा निवडून आणून आम्ही सोलापूर शहरामध्ये ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतीनं मिळवलं. आणि आज आम्हाला सांगायला अभिमान होतो साहेब की आज महापौर आमच्या सोबत आहेत, उपमहापौर आमच्या सोबत आहेत, सभापती सगळे सोबत आहेत, स्टँडिंगच्या चेअरमन सोबत आहे आणि 87 नगरसेवकांची फौज आणि त्याच्यासोबत आम्ही कॉप्ट केलेले 8 नगरसेवक असे 95 नगरसेवकांची फौज आता शहरामध्ये आमच्याकडे आहे. आणि याला कारण साहेब जनतेनं विश्वास टाकला भारतीय जनता पक्षावर आणि साहेब खऱ्या अर्थानं जो विश्वास टाकला आपल्यावर, आपण या शहराला विश्वास दिला, जो जो शब्द आपण या शहराला दिला तो प्रत्येक शब्द आपण पूर्ण करण्याचं काम साहेब आपण केलं. म्हणून सोलापूर जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला. सगळ्यात पहिला विषय साहेब होता विमान सेवा. ही सोलापूर शहराच्या दृष्टीनं प्रचंड महत्वाची सेवा होती की जी सेवेतनं सोलापूर शहर जगाशी जोडलं जाईल. आणि सगळ्या लोकांच्या भावना होत्या आमचं विमान कधी चालू होतंय, आमचं विमान कधी चालू होतंय. साहेब आपण ते विमान चालू केलं. आज गोव्याला विमान जातं. अनेकांनी सांगितलं गोव्याला विमान कसं चालल. साहेब हाऊसफुल विमान गोव्याला जातं आणि दुसरी फेरी चालू आता करण्याचा निर्णय आता त्या कंपनीने घेतलेला आहे. आता दुसरा विषय मुंबईचं विमानसेवा चालू झाली, तिरुपतीला भविष्यात होईल साहेब. परंतु आमची एक विनंती या निमित्तानं साहेब आहे, या सगळ्या विमानसेवा होत असताना मुंबईची विमानसेवा आमची अगदी ऑड टायमिंगला आहे. आता नवी मुंबईचं विमानतळ चालू झालंय. आम्हाला सोयीचा सकाळचा स्लॉट आपल्याला मिळावा आणि सकाळी या सोलापूर शहरातनं मुंबईला जायची संधी मिळावी अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. दुसरा विषय साहेब, आपण आलात आणि सोलापूर शहरामध्ये IT पार्क करतो हा शब्द दिला. फक्त शब्द आपण दिला नाही साहेब, तर आता IT पार्कला मान्यता दिली, त्याच्या जमिनीचं अधिग्रहण, जमीन आपण IT पार्कसाठी दिली आणि आता IT पार्कचं प्रत्यक्षात काम करण्याची प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सोलापूर शहरातल्या युवकांच्या आणि या जनतेचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे की या शहराचं वैभव पुन्हा प्राप्त करून आमचे देवेंद्र फडणवीसच आम्हाला देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. म्हणून साहेब खऱ्या अर्थानं लोक आपल्या पाठीशी उभी राहिली. आपण आणि शब्द दिला शहराला, शहराच्या पाणी पुरवठ्याचा. साहेब दुहेरी पाईपलाईन आपण केली, दुहेरी पाईपलाईन केली साहेब. आमच्या उजनीतलं 12 TMC पाणी आपण वाचवलं. फक्त पाईपलाईन केली नाही, त्याच्यासोबत पाणी वाचवण्याचं काम आपण केलं. ती पाईपलाईन साहेब कंप्लीट झाली आणि आता शहरातल्या वितरण व्यवस्थेसाठी पहिल्यांदा 872 कोटी आणि साहेब आता 1400 कोटी रुपये खर्च करून या शहरातली सगळी अंतर्गत पाण्याची व्यवस्था बदलून रोज पाणी देण्याचा निर्णय आपण घेतोय. त्यालाही पैसे देण्याचा आपण निर्णय घेतला. त्यामुळं वस्त्रोद्योगाला चालना देण्याचा विषय असेल साहेब, यालाही आपल्याकडून आमची मागणी आहे. इचलकरंजीला ज्या पद्धतीनं वस्त्रोद्योगाला सवलती मिळतात त्या सवलती आमच्या सोलापूर शहरातल्या वस्त्रोद्योगाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आम्ही निमित्तानं आहे. त्याही लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहायचं काम केलं. त्यामुळे साहेब सोलापूर शहरात जे जे मागितलं ते सगळं देण्याचं काम केलं. एक उड्डाणपुलाचं काम राहिलंय, त्याच्यामध्ये जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय थोडा आहे, तोही विषय आपण मार्गी लावतोय. आमच्या स्तरावरचं कलेक्टरच्या स्तरावरचं अधिग्रहण आम्ही अंतिम टप्प्यात आणलंय. परंतु केंद्रीय काही खात्याचं म्हणजे रेल्वेचं आहे,
डिफेन्सचा आहे आणि दूरसंचार विभागाचा आहे. थोडंसं त्यांच्या परवानग्या आल्या तर या शहरातला उड्डाणपुलाचा विषय संपेल आणि सगळे विषय मार्गी लागतील. त्यामुळे हे सगळे विषय आपण साहेब मार्गी लावताय आणि आपल्यावर विश्वास आहे. म्हणूनच या जनतेनं या सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठं यश आपल्याला दिलं. म्हणून पुन्हा एकदा मी आपलं मनापासून या ठिकाणी साहेब आभार मानतो आणि आपल्या कायम सोलापूर शहर आपल्या ऋणात राहील आणि कायम सोलापूर शहराच्या आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल अशी भावना व्यक्त करतो. साहेब, सोलापूर शहरामध्ये आम्हाला यश मिळालं. अनेक लोकांनी सांगितलं सोलापूर शहरापुरतं भारतीय जनता पक्ष मर्यादित आहे, शहरी भागात भारतीय जनता पक्ष असतो. आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवू अशा पद्धतीच्या वल्गना अनेक लोकांनी केल्या. पण साहेब, मला सोलापूर शहरातल्या जनतेसोबत सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानायचे आहेत की साहेब शहरात यश दिलंच, पण सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये 30 वर्षाचा इतिहास साहेब मला माहिती आहे. या 30 वर्षात कधीही एका पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, स्वतःच्या ताकदीवर आला आणि 38 जागा घेऊन आला साहेब. 38 जागा घेऊन आता जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती सगळ्यांच्या निवडी झाल्या आणि प्रचंड मोठा विश्वास आमच्यावर या जनतेने टाकला. साहेब, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली, पण दुसऱ्या बाजूला 11 पंचायत समिती या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या 11 पंचायत समितीपैकी 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले आणि अख्खा जिल्हा साहेब भारतीय जनता पक्षमय करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं साहेब केलं. त्यामुळं या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे. साहेब, आमच्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलंय, आता आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. ज्या विश्वासानं जनता आमच्या सोबत आली त्या विश्वासाला पात्र राहून आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. साहेब, आपल्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या विनंती आहे, आमच्या सूचना पण आहेत की आता ज्या जनतेनं आपल्याला प्रेम दिलंय, ज्या जनतेनं आशीर्वाद ज्या कारणासाठी दिलाय त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचंय. आपण सगळे मिळून साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला शब्द देऊ की आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू. हे साहेब आम्ही या निमित्तानं आपल्या साक्षीनं सांगतो. पुन्हा एकदा साहेब, हे सगळं होत असताना नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. 4 नगरपालिकामध्ये साहेब आमचे नगराध्यक्ष निवडून आले. 3 नगरपालिकामध्ये आमचं बहुमत आलं, पण आमचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. परंतु सगळ्या माध्यमामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साप अशा पद्धतीच्या बातम्या छापून आणण्याचं काम केलं. पण साहेब, सांगायला आम्हाला अभिमान वाटतो, पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला. या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या. आमचं चिन्ह आम्ही जनतेपर्यंत नेलं आणि भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळणार नाही अशा ठिकाणी आम्ही स्वतःचं पॅनल उभं केलं आणि ताकदीनं भारतीय जनता पक्ष पुढे आला. सांगायला आनंद होतो साहेब, 2017 साली निवडणूक झाली. 31 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते. 31 त्यातले 21 बाजूच्या सचिनदादाचे होते. अख्ख्या जिल्ह्यातनं 10 नगरसेवक होते. साहेब, या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्ह्यातनं 144 नगरसेवक निवडून आणले आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद दाखवून देण्याचं काम केलं. आणि आज या सगळ्या गोष्टीचा साहेब आम्हाला मनापासून आनंद आहे की आपण जी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्यावर टाकली त्या जबाबदारीला पात्र राहून काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यातून हे यश साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाला या निमित्तानं मिळालं. साहेब, आता खूप बोलण्यासारखा विषय मी आज बोलणार नाही आणि आज काही फार मागणार पण नाही साहेब, सगळं आपण देत आहे. पण हे देत असताना 1-2-3 विषय मी फक्त बोलणार आहे. साहेब, लिंगायत समाजाचा हा खूप मोठा पट्टा आहे आणि सगळे लिंगायत समाज बांधवांनी खूप भरभरून प्रेम आपल्याला दिलेलं आहे. मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं ही आमच्या लिंगायत समाजाची अनेक दिवसापासूनची भावना आहे. साहेब, पहिल्या बैठका झाल्यात, जागेचा विषय आता सुटलेला आहे. 15 एकर जागा आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये त्याला देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. साहेब, ते स्मारक व्हावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आपण सगळंच दिलंय. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय साहेब आता काय बोलणार मी याच्यापेक्षा अधिक. साहेब, या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये
सगळ्यांनी एकदा जोरदार पुन्हा साहेबांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं. साहेब, आमच्या पंढरीच्या नगरीचा विकास करण्याचा निर्णय आपण घेतला. पंढरपूरच्या कॉरिडॉरचं काम तातडीनं चालू व्हावं अशा पद्धतीचं नियोजन आपण करताय. आणि जसं उज्जैन झालं, जसे काशी विश्वेश्वराचा विकास झाला, जसा अयोध्येचा विकास झालाय, त्याच धर्तीवर आमच्या पंढरीचा विकास करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. तेही काम आता पुढे जाईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब, सावता महाराजांचा आरणचा विषय असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, पंढरपूरच्या कॉरिडॉर पासून या सगळ्यामध्ये आपण खूप ताकदीनं या जिल्ह्याच्या विकासामध्ये काम करताय. एवढंच हे काम करत असताना मी जाताना एवढीच विनंती करेन, या जनतेनं जो विश्वास टाकलाय आपल्यावर, या जनतेच्या विश्वासाला आम्ही सगळेजण पात्र राहायचा प्रयत्न करू. आपण या जिल्ह्याला कायम प्राधान्य दिलेलं आहे, कायम या जिल्ह्याला आपण अधिकचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात पण आपण या जिल्ह्यावर असंच प्रेम कराल. आणि मी खात्रीनं सांगतो साहेब, हा जिल्हा असाच आपल्यावर प्रेम करत राहील. 100% हा जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये कायम राहील. मी पुन्हा जाताना फक्त एवढंच सांगणार आहे साहेब, आमचा देवेंद्र दादा असेल या ठिकाणी बसलाय, एकदा देवेंद्र दादासाठी पण टाळ्या वाजवा एकदा. साहेब, प्रचंड ताकदीनं महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना रात्र दिवस मेहनत केली, बापूंनी केली, मालकांनी केली, देवेंद्र रात्रंदिवस मेहनत करण्याचं काम केलं. आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय मिळाला, कधी कुणाच्या स्वप्नात नव्हता असा साहेब. अगदी सगळ्यांचं एक्झिट पोल चुकून हा निकाल आला. सचिन दादा, आपलंही मनापासून कौतुक या ठिकाणी करेन. दादानी आम्हाला ग्रामीण भागात काम करत असताना मदत केलीच, पण शहरामध्ये त्यांची खूप चांगली मदत आम्हाला झाली. त्यांचं मनापासून कौतुक करेन. बापू असतील, आमचे मालक असतील, यांचं कायम आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहिलं. या सगळ्यांचं मनापासून कौतुक करत असताना साहेब, पुन्हा एकदा मी आमच्या शहराध्यक्षांचं, ग्रामीणच्या शहराध्यक्षांचं मनापासून कौतुक करेन. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन साहेब, मला या जिल्ह्याचा, पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री होण्याची संधी आपण दिली, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. या नगरीची सेवा करत असताना कायम आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिले, म्हणून हे यश मिळालं. एवढंच नम्रपणे सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो. या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं या मेळाव्याला संबोधित करणारे आणि आपल्या सर्वांचंच कौतुक करून प्रत्येकाच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणारे आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचे आभार. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात, असे आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ. महाराष्ट्र बनाना कोई इत्तेफाक नहीं, ये इरादों की ताकत और फैसलों की पहचान है. हर मुश्किल को मौका बनाकर आगे बढ़ते हैं जो, इतिहास लिखना जिनकी आदत है और नेतृत्व जिनकी पहचान है, वो नाम है इस महाराष्ट्र के इतिहास में सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतेय आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, नमः पार्वती पते, हर हर महादेव. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आपल्या सोलापूरचं दैवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज आपल्या या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं नेतृत्व अत्यंत कुशलतेनं केलं, ते आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, ज्येष्ठ आमदार विजय मालक देशमुखजी, सुभाष देशमुखजी, आमचे युवा आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी,
त्याचप्रमाणे दुसरे आमचे तरुण आणि तडफदार आमदार देवेंद्र कोठे, सन्माननीय आपले पंढरपूरचे आमदार समाधानदादा अवताडे या ठिकाणी उपस्थित, आपल्या सोलापूरचे नूतन महापौर श्री विनायक कोंडाल, आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, माजी खासदार श्री जयसिद्धेश्वर स्वामीजी, रणजित सिंग नाईक निंबाळकरजी, योगेश टिळेकरजी, राम सातपुतेजी, प्रशांत मालक परिचारक, राजन मालक पाटील, दिलीप मानेजी, यशवंत मानेजी, रोहिणीताई तडवळकर, शशिकांत चव्हाण, नरसिंग मेंगजी, रश्मीताई बागल, शहाजी पवार, चेतन सिंग केदार, इंद्रजित पवार, ज्ञानेश्वरी देवकर, रंजिता चाकोते, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तमाम पदाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, सदस्य आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आज या ठिकाणी आपल्या समोर संबोधित करत असताना मी सोलापूरच्या जनतेचे या ठिकाणी हात जोडून नमन करेन की ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्षावर ऐतिहासिक असा विश्वास या ठिकाणी दाखवला आहे. खरोखर सोलापूरकरांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या कर्जामध्ये आहोत आणि हे कर्ज आम्ही विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या प्रेमाच्या कर्जात तर जन्मभर राहू, पण तुम्ही विकासाकरता आम्हाला जे कर्ज दिलंय या 5 वर्षामध्ये या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करून सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत. मगाशी पालकमंत्री साहेबांनी सांगितलं 2017ला आपण 49 निवडून आलो होतो. 2026 मध्ये 102 जागा लढवून 87 नगरसेवक आपले निवडून आले. सोलापूरच्या इतिहासामध्ये हा देखील एक रेकॉर्ड आहे. अशा प्रकारचा स्ट्राईक रेट हा कधीच कुठल्या पक्षाला मिळाला नाही. सगळे रेकॉर्ड या ठिकाणी आपण तोडले आहेत. तर जिल्हा परिषदेमध्येही 2017 साली आम्ही 14 होतो. 14 वरनं हनुमान उडी मारली आणि थेट 38 त्या ठिकाणी झालो आणि पूर्ण सत्ता आली. 11 पैकी 10 सभापती आपले झाले. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी देशाच्या संसदेमध्ये महिलांचं आरक्षण रोखलं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने 50 नाही 56% या ठिकाणी आमच्या बहिणींना, भगिनींना, महिलांना त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की एक प्रचंड मोठा विजय हा आपल्याला प्राप्त झाला. आणि अर्थातच या विजयाचे पहिले शिल्पकार ही शहराची आणि जिल्ह्याची जनता आहे. या विजयाचे दुसरे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचा
सामान्य कार्यकर्ता, एक एक कार्यकर्ता ज्याने बूथवर काम केलं तो कार्यकर्ता आहे. आणि अर्थातच या विजयाचे शिल्पकार, या निवडणुकीचं जे नेतृत्व करत होते, मग आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी असतील की ज्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे हा सगळा समन्वय या ठिकाणी घडवला, नेतृत्व केलं, आव्हानांचा सामना केला. आणि सोबत आपली आमदारांची जी टीम आहे, मग या ठिकाणी विजय मालक असतील, सुभाष बापू असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील, समाधान अवताळे असतील, देवेंद्र कोठे असतील, किंवा आपले माजी आमदार आहेत रामभाऊ सातपुते, राजाभाऊ राऊत, नावं अनेक घेता येतील. आणि त्याचसोबत शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय. लक्षात ठेवा, हा विजय विकासाचा विजय आहे. हा विजय विकासावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा हा विजय आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा हा विजय आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, अनेक वेळा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे, असा समज आपला असतो. आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय आहे हा देखील पाहतात. एक वेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्वाचं असतं. जनतेला विश्वास वाटला पाहिजे की भलेही एखादं काम होणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलो, आम्हाला सन्मान मिळेल, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि आमच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये तयार झाली पाहिजे. आणि म्हणून निवडून आलेल्या एकेका लोकप्रतिनिधीला सांगतो, या ठिकाणी भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केलंय याच्यावरनं तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे याही माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी एखाद्याला पदावरनं काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही. लोकांनी पारदर्शी प्रामाणिकतेने काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे, पण चुकलात तर चुकीला माफी नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी तर तुम्हाला एवढंच सांगतो, व्यवहाराचं तुम्ही बघा, लोकांशी तुमचा व्यवहार कसा आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याची काळजी तुम्ही घ्या. विकासाची काळजी माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला जे जे लागेल, तुम्ही जे जे मागाल, ती प्रत्येक गोष्ट या सोलापूरला या ठिकाणी देण्याचं काम हे मी निश्चितपणे करेन. आपल्याला कल्पना आहे, सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून भिजत गोंगळ होता. आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो. IT पार्कची आपण घोषणा केली, लगेच लोक म्हणायला लागले नुसती घोषणा आहे, नुसती घोषणा आहे. पण घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा IT पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. मला इथे आलो त्यावेळी आमच्या गारमेंट असोसिएशनचे लोक भेटले
ते म्हणाले, साहेब आपल्या सरकारच्या पॉलिसीमुळे आम्हाला फार फायदा झाला. मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आम्ही आता रेडीमेड गारमेंट आपले पाठवून राहिलो, एक्सपोर्ट देखील करतो. विमान सुरू झाल्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा आहे. त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सोलापूरच्या गारमेंटचा एक्सपो हा दुबईमध्ये करणार आहोत. मी त्यांना सांगितलं तुमच्या दुबईच्या एक्सपोला देखील महाराष्ट्र सरकार तुमचा पार्टनर बनेल आणि त्या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या गारमेंट्सचं प्रदर्शन आपण लावू. पण त्याच वेळी त्यांनी एक मागणी अजून माझ्याकडे केली की सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंटचा पार्क तयार झाला पाहिजे. या सोलापूरची संस्कृतीच या ठिकाणी टेक्सटाईलची आहे. या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं. आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल. आपण सोलापूर करता पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. आधी पाणी आणलं, आता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतो. माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, हे काम फार अडचणीचं असतं. नाराजी सहन करावी लागते, रस्ते खोदावे लागतात, अतिक्रमणं थोड्या बाद प्रमाणात काढावी लागतात, कारण पाईप सरळ टाकता येतो, कोणाच्या घराखालून पाईप जाऊ शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल. निधीची कमतरता नाही, पैसा पूर्ण मिळेल. पण माझी अपेक्षा आहे 5 वर्षांनी जेव्हा सोलापूरकरांकडे मत मागण्याकरता आपण येऊ त्यावेळी सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज मुबलक पाणी असलं पाहिजे. नळ उघडला तर प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं आहे. उड्डाणपुलाच्या संदर्भात तुम्ही आत्ताच सांगितलंय, केंद्राच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही माझ्याकडे पत्र द्या. मी 15 दिवसात केंद्र सरकारमध्ये बैठक लावतो आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या एनओसीज आपल्याला कशा मिळतील हा प्रयत्न देखील आपण करू. एवढंच नाही तर आता कामगारांच्या 13 चाळी आणि 22 सोसायट्या याच्यामध्ये फ्री होल्ड करण्याचा विषय समोर आलेला आहे. निश्चितपणे त्याचाही निर्णय आपण करणार आहोत. सोलापूरचं एअरपोर्ट सुरू झालं, एअरपोर्टवरनं विमान सेवा सुरू झाली. आता पुढच्या टप्प्यामध्ये नाईट लँडिंगचं काम देखील या एअरपोर्टवर करायचं आहे आणि मुंबईला योग्य वेळी विमान जाईल अशा पद्धतीची विमान सेवा ही सुरू करायची आहे. मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, ऑपरेटरशी आपण बोलू. ऑपरेटर जो स्लॉट नवी मुंबई एअरपोर्टवर मागेल तो मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे. मी तो स्लॉट मिळवून देईल आणि दिवसाची विमान सेवा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि आता बसवेश्वर स्मारकाकरता जागा उपलब्ध झाली आहे. महात्मा बसवेश्वरांनी खऱ्या अर्थानं लोकशाही काय असते हे आपल्याला समजावून दिलं आणि एक समतायुक्त समाज तयार करून, एक सश्रद्ध समाज तयार करून समाजाचं उत्थान कसं करता येतं हे आपल्याला शिकवणारे महात्मा बसवेश्वर होते. त्यामुळे आता याकरता जो काही निधी लागेल तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भगवान बसवेश्वरांचं स्मारक हे आपण तयार करू. आपल्याला कल्पना आहे पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय. याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे. अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात. आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो. ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो. कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही. आणि काही लोक तर
या ठिकाणी परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी तर हे म्हणेन, आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहेत, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या. पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला. इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं. खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही. आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही, या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल. इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट 6 पदरी रस्ता आपण मंजूर केलाय. केंद्र सरकार, मोदीजी 20,000 कोटी देत आहेत. त्यामुळे एक्सपोर्ट करण्याकरता नवीन वाढवण बंदराशी तुमच्या सोलापूरची थेट कनेक्टिव्हिटी होणार आहे. पुढच्या काळामध्ये एक्सपोर्टचा फायदा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि एवढंच नाही तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेकरता 1594 कोटी आपण दिले. उजनी धरणामध्ये फ्लोटिंग सोलर आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून JW ग्लोबल सुधारण्याकरता जायकाच्या माध्यमातून आपण त्याही ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारच्या आरोग्य सेवा या कशा देता येतील याचा देखील प्रयत्न करणार आहोत. हे शहर असो किंवा जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनाचा वाव आहे. मी आता इथे येण्याच्या आधी बार्शीला भगवंतांच्या प्रगट दिन उत्सवाला जाऊन आलो. त्या ठिकाणी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात 1000 वर्ष जुनं प्राचीन अशा प्रकारचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, बाजूला धाराशिव मध्ये आई तुळजा भवानी, त्या ठिकाणी अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ. मला असं वाटतं की एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक शक्ती या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या जिल्ह्याचा आशीर्वाद मिळणं, या शहराचा आशीर्वाद मिळणं, सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळणं हे मी आपलं भाग्य समजतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, सोलापूरकरांना या ठिकाणी आश्वस्त करतो की सोलापूरकरांनो, आपला विश्वास वाया जाणार नाही. आपल्या विश्वासाला आम्ही उतराई होण्याकरता दिवस रात्र मेहनत करू आणि आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे पारदर्शी प्रामाणिकतेतून आपली सेवा करतील हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सगळे नगरसेवक, झोनचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, आमचे नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालात. भारतीय जनता पक्षाला तुफानही थांबवू शकत नाही आणि ऊनही थांबवू शकत नाही हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूरच्या विकासासाठी एक भक्कम विजन घेऊन आपलं मार्गदर्शन व्यक्त करणारे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, मी विनंती